कार्यकर्त्याचं नाव नाही घेतलं, त्या लोकांनी मला 2000 कमी दिले हो. 2000. मग मी ते कार्यकर्त्याला ग्रामस्थ ज्यांनी माझी तारीख गेली होती त्यांना म्हणलं अण्णा ते आपले 2000 का कमी दिले. ते म्हणे मग तुम्ही ते एका माणसाचं नाव नाही ना घेतलो. लोक चैत्र महिना होता, खरं घडेल महाराज. चैत्र महिना आणि कीर्तन संपलं आणि माझं विशारद झाल्यामुळं लोक म्हणतात काहीतरी भजन करा वडील असल्यावर. मला ठीक आहे, मी एक गवळण म्हणते. मग आम्ही चैत्र महिना मंदिरात कीर्तन संपल्यावर भजनाला बसलो. माझे वडील पिटी वाजवायला, आम्ही बसलो. गावातले लोक अहो पकवाद्याला वाजून वाजून घामार फुटलाय. चैत्र महिना पकवाद्याच्या पिटीवाला मला सुद्धा घाम, टाळ करायला घाम. चैत्र महिन्यात मंदिरात भजन असा घाम महाराज. आणि फॅन चालू होता मंदिरातला. फॅन माहिती ना तुम्हाला, मंदिरातला फॅन 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 चालू होता. एक माणूस गाडीवर आला, गाडी उभी केली, पळत चाला, फॅनचं बटनच दाबलं, बंदच केला. फॅन बंद केला. मी म्हणलं मामा यायला घामा घुम झालो राव, पकवाद्याला घाव, सगळ्याला घामन, तुम्ही तो फॅन गमून बंद केला. आपण दिलाय म्हणला मंदिराला. म्हणलं आपण दिलाय म्हणलं मंदिराला. म्हणलं मग दिला, मग चालू द्या ना. हा चालत असल्यावर आपलं नाव कोण वाचिन? मग माणसं मारितो का काय तू? विठ्ठल खूप भयान लोक आहेत महाराज. पण आदर्श शिकायला मिळाला महाराज. मग सांगा, मागायचंय या लेकरासाठी, मागायचंय या परिवारातला ज्या माईनं या लेकराला जन्म दिला. महाराज शुद्ध बीजापोटीन फळे रसाळ गोमटी, पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेते. माईच्या दुधात ताकद, आईच्या दुधात ताकद, बापाच्या बीजात ताकद. म्हणून तुकोबारे म्हणतात असे सात्विक लेकर जन्माला येतात. मग तयाचा हरी खाऊ वाटे देवा. असं लेकरू, अशी पोरगी जन्माला आली का देवाला आनंद होतो. म्हणून हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. बस आज दादाला एवढे वाढदिवसाला मला शुभेच्छा मिळाल्या. ह्या लेकरांना पाटलांना काही कमी पडणार नाही. फक्त कुणाचाही म्हणजे भगवंताचा मला विसर पडू देऊ नको. मग तुकोबाराय म्हणले का हो, तुम्हाला जर दान दिलं, हा विसर पडू दिला नाही, मग तुम्ही काय करणार? अभंगाच्या दुसऱ्या चरणाने दिवस. अरे संत कवी महिपती महाराज त्यांच्या महाराज भक्तिविजय ग्रंथामध्ये आलेले वर्णन खूप छान सांगतात. गुण नाम वर्ण किती दास तुझा महिपती. महिपती जी बाबा कहते हैं, हे भगवान आपका नाम तो मंगल है, आपका नाम पवित्र है, कितना कितना मैं आपका गुण गाऊ. हा किती तुझं गुण गाऊ. आणि देवाचं नाव किती गोड आहे ग मामी वहिनी, किती गोड, किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला रे विठ्ठला, किती गोड गोड तुझे. किती गोड आहे, खूप गोड आहे महाराज. भगवंताचं नाम नाही बोला ना, काय अडचण नाही. वहिनीचाच असं शक्यतो नाही बोलत जा, काही अडचण नाही महाराज. परवा दिवशी एक कीर्तन संपल्यावर म्हातारी माझ्या पाया पडायला आली. अरे फार सुधारलेत लोक. त्या म्हातारी कोड महाराज, ते ॲपल माहिती का तुम्हाला? ॲपलचा फोन होते भाई, ॲपलचा. बाई मी म्हणलं बाई आपल्याकडं किती साधा फोन आहे. 9 वारी लुगडं होतं म्हातारीचं, असे चापून चुपून दर्शनाला आली आणि ॲपलचा फोन. मग मी म्हणलं बाई काय बाई म्हातारीकडे ॲपलचा फोन आहे. मी म्हणलं आई, आता मी म्हणलं सहज विचारावं येतं का काही हिला. मी म्हणलं आजी, म्हणे काय बाई शीतल. म्हणलं कोणत्या कंपनीचा फोन आहे? मी काय म्हणलं कोणत्या कंपनीचा फोन आहे? आपला फोन आहे म्हणे, आपला. कळलं का? तिला ॲपल म्हणता येत नव्हतं, ती आपला म्हणायची, आपला. लक्ष. खूप आनंद आनंद लुटला पाहिजे महाराज आयुष्याचा. गुण गा. तुम्हाला सांगू का काय म्हणतील ताई, आम्ही 24 तास गुण गायचे? अजिबात नाही मासाहेब. माय हो ऐका, ए दादा 24 तास गुण गायची काहीच गरज नाही. ज्या वेळेत तुम्ही तुमच्या बेडवरती जाताय, ज्या वेळेत तुम्ही तुमच्या दमून भागून अंथरुणावरती जाता, आईच्या लुगड्याची शिवलेली गोधडी आहे ती अंगावर घेऊन झोपणारे माय दादा, त्यावेळेस झोपताना फक्त देवाचे आभार माना. पांडुरंगा आज मी तुझ्या साक्षीनं झोपतोय रे राजा, सकाळी उठव. उठवण्याची ताकद तुझी आहे. उठवलं तरी तुझा मी आभारी आहे, आणि नाही उठवलं तरी मी तुझा आभारी आहे. पण माझी अशी इच्छा आहे का मला तुझं गुण गायचं आहे देवा, म्हणून मला सकाळी उठवणार आहे राजा. झोपताना त्याचे आभार माना, आणि उठल्याबरोबर आथुरणातून सकाळी उठले का त्याचे आभार माना. धन्यवाद पांडुरंगा, आभारी आहे राजा तुझा मी, का तू मला योग्य समजलं तुझ्या नामासाठी, तुझ्या चिंतनासाठी. आजचा सूर्य कितीतरी लोकांनी बघितला नसेल,
आज त्यांचा शेवटचा दिवस असेल आयुष्यातला, पण आजचा तू दिवस मला दाखवला, मी तुझा खूप आभारी आहे. झोपताना एकदा आभार माना, उठल्यावर एकदा आभार माना, आणि ज्या ताटावरती जेवायला बसलो त्या ताटाचे अन्नाचे आभार माना. बस आयुष्यात काहीच करू नका, एवढंच करा. 3 वेळे दिवसातून त्याचं स्मरण करा. एक सांगू, अरे कबीरजींचा दोहा है दादा, ऐका दादा, ऐका ताई. कबीरजी कहते हैं, जिसके नाम में भगवान का नाम होए, जिसके नाम में भगवान, जिसके मुख में भगवान का नाम होए, उसका बाल भी बाका करने वाला माई का लाल अब तक पृथ्वी पर पैदा नहीं हुआ. तुमच्या मुखात देवाचं नाव आहे, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, केसाला सुद्धा, फक्त नावी काका सोडून. कंसात नावी काका घ्या तुम्ही. देवाचा नाव किती सोपं आहे. भगवंताचं नाव ऐका ना वहिनी, ऐका. तुम्ही देवाचं नाव घेतलं तर देव किती आपल्याला सुख संपदा देतो. अगं भाजी चिरताना बोट कापलं, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, धावा करताना तर देव लगेच सुखाची फुंकर मारतो, दुःख कमी होतं, लक्ष त्याच्या चिंतनाकडे जातं. अजून सोपं सांगू, लग्न झालेत माई तुमचे, लग्नात बायकोनं बापाचं नाव काढलं, आडनाव काढलं, आणि मालकाचं आडनाव नावलं, मालकाचं नावाचं कपाळाला कुकं लावलं, तर अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होते. कायदेशीर. पण ह्या कोर्टात जा तुम्ही, मग हक्काची मालकीने. बाबा तुम्हाला सुना आल्यात का? सुना आल्या ना? सुना ओके, सुना आल्या तुम्हाला, बरोबर. मग सून घर सुनाचं आहे का तुमचं आहे? कोणाचं आहे? तेव्हा ते म्हणते सुनाचं आहे. बरं मला खरं सांगा, सून सिमेंट द्यायला आली होती का घराला? तिनं स्टील दिलं का? पाणी मारायला आली